नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय कोण होतीस तू काय झालीस तूचा आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे कावेरी विद्याला म्हणत असते, म्हणजे यशला लागलंय असं मांना खोटं सांगायचं, म्हणजे मा लगेच धावत येतील आणि मग इमोशनल होऊन त्यांना माफ करतील, हो ना? तर प्रेक्षकांना हे मा बाहेरनं बोलणं ऐकतायत बरं का. कावेरी पुढे म्हणते, मा यांच्यावर रागवल्या होत्या हे यांच्या लक्षात सुद्धा येणार नाही. तर यश कसा बघतोय बघा कावेरीकडे. आणि प्रेक्षकांनो विद्याला पण खरं वाटतंय की हे सगळं कावेरी पुढे म्हणते, म्हणजे यांना माफी पण मिळणार आणि लागणार पण नाही. तर करेक्ट असं म्हणून कावेरी वहिनी, इट्स ग्रेट आयडिया असं म्हणून विद्या टाळी देते. तर इकडे प्रेक्षकांनो बघा मा तेवढंच ऐकून कसं निघून जातात आणि त्या निघून गेल्यानंतर सगळा क्लायमॅक्स पुढे आहे. तर प्रेक्षकांनो बघा, यश पुढे म्हणतोय, पण मी काय म्हणतो आणि तू काय बोलू वगैरे नकोस. तर बाबा पण म्हणतात, आम्ही जी काही आयडिया करतोय ती फक्त बघत राहा, कळलं का तुला वगैरे. आणि मग प्रेक्षकांनो कावेरीच बोलायला चालू करते. आता ती कशी म्हणजे एकदम इमोशनल झाली, पण इकडे माचे कान भरायचं काम करायचं हे आम्ही करतेच आहे. ती म्हणते, बघितलंस मा किती खोटारडी आहे ती मुलगी, चक्क तुला फसवण्याच्या गोष्टी करते ही, असं म्हणून यामी म्हणते, तुला इमोशनल ब्लॅकमेल करून यशशी बोलायला भाग पाडणार आहे माती, असं म्हणते यामी. आणि अनबिलिव्हेबल आहे ग हे माये सगळं, म्हणजे बघ ना, म्हणजे सरळ सरळ खोटं बोलून जे काही असेल ते तुला मनवण्याचा प्रयत्न करतायत ग ते, असं म्हणते. आणि आपला यश सुद्धा एका शब्दाने तिला काही बोलला नाहीये की हे चुकीचं आहे वगैरे, आणि असं करू नकोस असं काही यश म्हणालाच नाहीये. आणि तो सुद्धा तिच्यात सामील झालाय असं ती कान भरतीये यामी. आणि बघा मा काय करतायत, मा गप्पच उभ्या आहेत. तर यामी पुढे म्हणते, मा आता तरी तुझा माझ्यावरती माझ्या बोलण्यावरती विश्वास बसलाय ना, असं विचारते. आणि मग मा तिच्याकडे बघायला लागतात. प्रेक्षकांनो बघा पुढे कसा ट्विस्ट येणार आहे तो, कारण मानी सगळं हे बोलणं ऐकलंय आणि त्याच्यात यामिनीचे कान भरलेले आहेत. पण प्रेक्षकांनो आता कावेरी पुढे म्हणतीये की मला काय म्हणायचंय, असं खोटं वागून किंवा असं खोटं बोलून त्यांची माफी मिळवणं बरोबर आहे का, असं विचारते. ही सुद्धा त्यांची एक प्रकारे फसवणूकच झाली ना. आणि कावेरीकडे यश बघायला लागतो बघा चमकून. आणि कावेरी पुढे म्हणते, आणि मांना कळलं की सगळे सामील होऊन सगळे त्यांच्याशी खोटं बोललेत, तर किती वाईट वाटेल त्यांना, असं ती समजावते बाकीच्यांना. आणि मग सगळे तिच्याकडे बघायला लागतात कावेरीकडे. बाबांना पण ते पटतं, निशा विद्या सगळे असे गप्पच राहिलेत. कावेरी पुढे म्हणते, आपला हेतू कितीही चांगला असला तरी शेवटी खोटं ते खोटंच ना. आणि बाबा असं म्हणते, कावेरी म्हणते, आशाने मिळालेली माफी काय कामाची नसेल ना, असं म्हणते, कारण ती तात्पुरती असते माफी. आणि यश सुद्धा कौतुकाने बघतोय बघा प्रेक्षकांनो, आणि त्याला सुद्धा हे पटतंय. बाबा पण एकदम गप्प बसलेत, निशा बिशा सगळेच गप्प बसलेत. कावेरी पुढे म्हणते, मला तरी हे योग्य वाटत नाही, असं कावेरी सांगते. तर विद्याचं पण तोंड पडतंय. यश पण उठत म्हणतो, मला असं वाटतंय की आता कावेरी बरोबर बोलतायत. आणि मग सगळे यशकडे बघतो. यश पण म्हणतो, मी सुद्धा माशी खोटं नाही बोलू शकणार. विद्या म्हणते, भाऊजी. आणि मग म्हणते, बरं राहील असं म्हणते. आणि म्हणते, काका मला असं वाटतंय ना की आपण सगळ्यांनी मिळून हा प्लॅन कॅन्सल करूया, असं विद्या सांगते. मग बाबांना सुद्धा ते पटतं, निशाला सुद्धा ते पटतं. आणि म्हणते, तुम्ही दोघं ना धन्य आहात बाबा, असं म्हणते विद्या. आणि परत म्हणते, निशा हे दोघं ना सेम विचार करतात, असं म्हणते. मला कमालच वाटते. आणि मग कावेरी ना यशकडे बघायला लागते, तर यश कावेरीकडे बघतो. प्रेक्षकांनो ही जोडी कधी एकत्र येणार आणि नेमकं कसे कसे ट्विस्ट अँड टर्न्स येणार ते बघत राहा. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते. तर आता कावेरी आणि यश दोघं जण देवळात पोचले, छान देवाला नमस्कार करतायत. जरासं वातावरण प्रसन्न आहे बरं का प्रेक्षकांनो इथलं. आणि मग आता छान देवीचं दर्शन झाले, देवाचं दर्शन झाले, गुरुजी प्रसाद आणून देत आहेत. आणि इथे छान प्रसाद घेतला जातो. कावेरी परत प्रार्थना करते, दोघं जण देवाला नमस्कार करतात. यश असा मागे मागे होत जात प्रार्थना करतोय. तर कावेरी सुद्धा ना यशकडे देवीकडे असे पुढे चालत जाते. आणि मग देवाला छान असं नमस्कार करून प्रार्थना करते. ती काय करत असेल प्रार्थना, तर कावेरी म्हणते की, देवी आई तू या विश्वाची जननी आहेस, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी तू आहेस. आज या लेकराच्या हाकेला उत्तर दे. यश आपल्या आईची माया पुन्हा मिळवण्यासाठी तुझ्या चरणी आलेत. त्यांची प्रार्थना ऐक तू देवी. या आई मुलामधला प्रवास किंवा दुरावा संपून जो काही आहे तो त्यांना पुन्हा एकत्र आण, असं म्हणत ना कावेरी पाठी पाठी चालत येत असते. बघा प्रेक्षकांनो आता सिक्वेन्स कसा आहे तो.
कावेरी अशी पाठी होत जाते आणि तिचा पदर जो काही आहे तो यशच्या डोक्यावरून इकडनं असा खाली येतोय आणि मग यशचे डोळे उघडतात आणि मग त्याला ती गोष्ट आठवते ज्या वेळेला यश आणि कावेरीचं भेट झालेली असते देवळामध्ये आणि तिची ओढणी त्यावेळेला गेली असते यशच्या तोंडावरून. हा सगळा प्रसंग इकडे यशला आठवतो आणि बॅकग्राऊंडला कोण होतीस तू काय झालीस तूचं टायटल सॉन्ग वाजतोय आणि यश जेव्हा ते असं बघतो पाठीमागे ती ओढणी वगैरे जात असताना ते त्याला एकदम खाडकन आठवतं इथे आणि त्यामुळे तो एक कावेरीकडे बघत राहतो आणि त्याला वाटतं की ती तीच आहे असं म्हणून. पण प्रेक्षकांनो बघा आता पुढे काय घडणार आहे ते. तो असा चमकून ना तो प्रसंग आठवून कावेरीकडे बघत राहतो. तर कावेरी आता यशकडे बघून म्हणते, "तुम्ही पण तेच मागितलत ना देवाकडे जे मी मागितलं?" तर यश आता भानावर येतो आणि म्हणतो, की "हो, मी माझ्या माचं प्रेम मागितलंय," असं सांगतो आणि म्हटलंय, की "तिचा हा अबोला लवकरात लवकर संपवा," असं सांगितलंय मी. "मला दुखवायचं नव्हतं. हे देवी आईला मापर्यंत पोहोचवायला सांगितलंय मी." तर कावेरी म्हणते, "तुम्ही जे मागितलंय ते तुम्हाला नक्की मिळेल आणि प्रेक्षकांनो कारण तुमचं मन स्वच्छ आहे आणि माँवरचं प्रेम निर्मळ आहे असं कावेरी सांगते यशला आणि यश पण हो असं म्हणतो आणि मग प्रेक्षकांनो बघा दोघं भक्तिभावाने त्या देवीच्या मूर्तीकडे बघत राहतात आणि मग यशला काहीतरी आठवतंय प्रेक्षकांनो. काय आठवतंय ते बघा. कारण त्याला एकदा घडलेला इन्सिडन्स जो काही मागे घडलेला असतो तो लहान असतानाचा तो आता आठवतोय आणि ती घटना यश इकडे कावेरीला सांगतोय आणि ती काय घटना आहे ती बघा. त्यावेळी एक काकांना असे छान म्हणजे व्रत पूर्ण करण्यासाठी असे गुडघ्यावर चालत होते. तर "काका, काका तुम्ही हे काय करताय?" असं यश विचारतो. तर ते सांगतात, "मी देवाकडे साकडं घातलं होतं. माझा नवस होता. मला जे हवं होतं ते मला मिळालंय," असं ते म्हणतात. "म्हणून मी असं करतोय." तर "काका असं केल्याने आपली इच्छा पूर्ण होते का?" असं यश विचारतो त्यांना. तर ते काका म्हणतात, "जे आपल्या देवाकडे मागितलं ते आपली इच्छा नक्की पूर्ण होते," असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो त्या काकांनी सांगितल्यानंतर इकडे बघा काय घडतंय ते. यश सुद्धा ना त्यांच्याकडे बघतो एकदा देवाला नमस्कार करतो म्हणजे तो लहानपणीचा यश आणि त्याच्यानंतर ना तो तसं तो स्वतः तसं एका पायावर इकडे पायऱ्या चढत देवीच्या दर्शनाला येत असतो आणि आता प्रेक्षकांनो ही सगळी घटना यशला आठवली आहे आणि तो म्हणतोय कावेरीला की मला विश्वास आहे की माझ्याकडे नक्की येईल कारण मला या सगळ्यावर आता एक उपाय सुचलाय प्रायश्चित्त करण्याचा. तर कावेरी विचारते उपाय? तर यश म्हणतो की हो लहान असताना मी आणि उदय दादा एक दिवस असंच देवळात आलो होतो आणि मग प्रेक्षकांनो बघा यशची छोटी दाखवलंय माझ्यावर दाखवली आहे ना तर माझा राग दूर करण्यासाठी मी पण आज हे व्रत करणार आहे. तर उदय त्याला म्हणत असतो, "तुला वेळ लागले का? तुझे पाय दुखतील." तर यश म्हणतो, "असं केल्याने माझी नाराजी दूर होणार असेल तर काही हरकत नाही." आणि छोटा यश तो त्यावेळेला एका पायावर इकडे चढताना दाखवलाय आणि यश कावेरीला ती जी काही सगळी घटना घडलेली आहे ती सांगतो. कारण उदय जाऊन आईला म्हणजेच माला जाऊन बोलवून आणतो आणि त्याला हाक मारतात, "यश हा काय वेडेपणा चाललाय तुझा?" असं म्हणून त्या थांबवतात. आईसाठी इतकी कठोर परीक्षा द्यायची गरज नाहीये. आईला नुसतं प्रेमाने सॉरी म्हटलंस ना, तरी सुद्धा आईचं मन विरघळतं. तर यश म्हणतो, "आई त्या दिवशी सॉरी म्हणून सुद्धा काही झालं नाही." तर आई म्हणतात, "असं कधीच होणार नाही बाळा. तू सॉरी म्हटल्यानंतर मी तुझं ऐकेन. तू माझं शहाणं बाळ आहेस. माझं समजूतदार बाळ आहेस तू आणि खूप कडक व्रत आहे रे बाळा हे." असं म्हणतात. ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही ना, ते हे व्रत करतात आणि मग यश त्यांच्याकडे बघत असतो. पुढे म्हणतात, "देव करो आणि तुझ्यावर अशी कधीच वेळ नाही यावं," असं त्या म्हणतात. त्याचा घाम वगैरे पुसतात. "शहाणं माझं बाळ," असं म्हणतात. तर यशची पापी घेतात. यश त्यांना म्हणतो, "आई तू बाकी सगळं काही कर, पण माझ्यावर असं रागवून राहू नकोस, कारण तुझ्याशिवाय माझा दिवस अपूर्ण आहे. मला माझं म्हणजे माझं आयुष्य अधुरं आहे. मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत," वगैरे असं यश म्हणतो लहान असतानाच. तर म्हणतात, "नाही बाळा, कधीच नाही होणार," असं म्हणून छान अशी त्याला मिठी वगैरे मारतात आणि हा सगळा प्रसंग आता यशने कावेरीला सांगितलाय आणि तो यश काय करतोय बघा. यश सुद्धा आपला पंचा जो काही आहे तो गुडघ्याला इथे बांधतोय आणि प्रेक्षकांना एकच शंखनाद चालू झालाय. तिकडे कावेरी बघतेय यशकडे. तिला आधी समजत नाहीये काय चाललंय ते. कावेरी विचारते परत एकदा, की "यश तुम्ही हे आता काय करताय? तुम्ही हे सगळं काय चालू केलंय?" तर यश तिला म्हणतो, "जोपर्यंत मला माफ करत नाही, तोपर्यंत मी या देवळाच्या पायऱ्या चढ-उतार करत राहणार आणि तेही एका पायावरच करत राहणार." आणि इकडे यश ना पहिली पायरी चढतो तेच पडतो इथे कारण त्याचा बॅलन्स जातो. त्यामुळे त्याला पहिली पायरी चढता येत नाही. त्यामुळे तो पडतो. तर कावेरी त्याला इकडे अडवत असते, की "तुम्ही असं करू नका. तुम्ही थांबा. तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला दुखतंय. तुम्हाला लागेल" वगैरे असं सगळं सांगत असते. पण यश काही तिचं ऐकत नाही. तो परत एकदा प्रयत्न करतो आणि परत चालू करतो पायऱ्या चढायला. कावेरी म्हणते, "अहो सांभाळून मी मदत करते तुम्हाला," असं म्हणते. तर यश म्हणतो, "नाही प्लीज तुम्ही मला मदत काही करू नका."
हे माझं प्रायश्चित्त आहे, हे मला एकट्यानेच पूर्ण करायचं आहे असं यश सांगतो. परत एकदा उठतो कावेरीचा आधार न घेता आणि मग प्रेक्षकांनो परत ना इकडे पायऱ्या चढायला चालू करतो. तेही एका पायावर असं उडी मारून-मारून. कावेरी मात्र बिचारी त्याच्याकडे बघतच राहिले आणि प्रेक्षकांनो बघा हा यश की नाही असा चढतोय म्हणजे जमतंय त्याला. एक थोडा बॅलन्स जातो, परत तो चढतो, परत पडतो, परत धरतो, परत असं चाललंय त्याचं सगळं आणि कावेरी त्याला काहीच करू शकत नाही. ती तिच्या पाठीमागे फक्त आधार द्यायला जातीये, पण तो त्याचा आधार नाकारतोय कावेरीचा आणि म्हणतोय, "हात-बीत काही लावू नका, थांबा," असं म्हणून सांगतो आणि कावेरीला तो काहीच मदत करू देत नाही स्वतःला. एकदा देवीच्या मूर्तीकडे बघतो, परत म्हणजे आपल्या प्रायश्चित्त जे काही त्याने घेतलंय त्याच्याकडे बघतो. असं सगळं चालू आहे त्याचं. कावेरीला तर ते सहन होत नाहीये, की यश पडतोय, यशला दुखतंय. ती म्हणते, "मान यांना माफ करावं म्हणून हे दिव्य करतायत" आणि त्यामुळे कावेरी ना माना बोलवायला जाते आणि आता बघा प्रेक्षकांनो काय घडणार आहे ते. कावेरी गेले मानच्या जवळ आणि ती ओरडून-ओरडून सांगतेय मानना, तुम्ही प्लीज लवकर चला. यश स्वतःला शिक्षा करून घेतायत आणि ते देवळाच्या पायऱ्या चढतायत अनवाणी आणि तेही एका पायावर. असं म्हटल्यानंतर माना लक्ष देत नाहीत. पण ना त्यांना लागतंय, त्यांना धडपडतंय, त्यांना म्हणजे पडतायत ते, त्यांना त्रास होतोय हे ऐकल्यानंतर इकडे तोपर्यंत मानचं बोट कापतं. ते पडलेत, त्यांना खूप लागलंय असं कावेरी ओरडून-ओरडून सांगते आणि माना पण जरा असं धक्का बसल्यासारखं होतं. त्यांना पण तो प्रसंग आठवतो जो लहानपणीचा. कावेरी त्या माना पुढे म्हणते, "त्यांना लागलंय, ते पडतायत तरी ते थांबत नाहीयेत. तुम्ही माफ करावं म्हणून ते प्रायश्चित्त करतायत. देवाला साकडं घातलंय त्यांनी," असं सांगते कावेरी. "जोपर्यंत तुम्ही त्यांना माफ करत नाही, तोपर्यंत ते नाही थांबणार," असं सगळं कावेरी सांगते आणि म्हणते, "तुम्ही त्यांना माफ केलत ना, तरच ते थांबतील," असं ओरडून-ओरडून सांगते. "प्लीज, प्लीज चला ना तुम्ही," असं म्हणते आणि प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडणार आहे ते. कारण इकडे कावेरीचं जे काही म्हणणं आहे ते ऐकतोय इकडे आणि मा पण अशा हरवल्यात आपल्याच विचारात. त्यांना पण तो लहानपणीचा प्रसंग आठवतोय आणि म्हणून ना त्या कावेरीसोबत जायला तयार होतात. त्या उठून जात असतात तोपर्यंत प्रेक्षकांनो, "या मी येते तिथे" आणि ना ती त्यांचा हात धरून त्यांना अडवते. त्यामुळे कावेरी दोघीजणी अशा एकदम यामीकडे बघत राहतायत. तर प्रेक्षकांनो इकडे बघा हा कसा सिक्वेन्स दाखवला. यश पायऱ्या चढतोय. पायऱ्या चढता-चढता त्याचा तोल जातो आणि तो ना सरळ गडगडत खाली येतो आणि काही-काही सीनमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला काय दाखवतात, एवढ्या गडगडत खाली आल्यानंतर डोक्यातनं रक्त वगैरे येतं असं सगळं दाखवतात. असो, पुढे बघूया काय घडणार आहे ते. जाणार आहेत कावेरी बरोबर का नाही ते कळेल आपल्याला. तर प्रेक्षकांनो इकडे यामी म्हणते माना हात धरून अडवते आणि म्हणते, "कुठे निघालीस तू फसलीस हिच्या बोलण्याला," असं म्हणते. "काल हे सगळे जो काही प्लॅन करत होते तो तू विसरलीस का?" असं विचारते आणि कावेरी बघा कशी शॉक होऊन बघते यामीकडे आणि माकडे आता आणि मानच्या डोक्यात ट्यूब पेटते, की सगळे काल कसे खोटं बोलत होते. म्हणजे यांना लागलंय असं मानना खोटं सांगायचं. यशला लागलंय म्हटल्यावर लगेच धावून येतील. हे कावेरीचं वाक्य माना आठवतंय. त्यामुळे आता कावेरीकडे बघतात आणि ओरडून म्हणतात त्या कावेरीला, की "मी कुठेही येणार नाही" आणि हे वाक्य ऐकून यामी इकडे हसतेय. पुढे म्हणतात, "तू किती खोटं बोलतेस हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुझ्या या नाटकाला मी अजिबात विश्वास ठेवणार नाही, तुझ्या या नाटकावरती," असं म्हणतात आणि कावेरी गप्पच उभी राहिले. कारण ती आता काय बोलणार? नाटकं असं ती विचारते फक्त. "मी काय खोटं बोलते?" असं म्हणते. तर म्हणतात, "उगीचच साळसूदपणाचा आव आणू नकोस तू. तुझ्या या भोळ्या-बाबड्या चेहऱ्याला ना घरातले इतर लोकं फसतील, पण मी काही फसणार नाहीये तुझ्या या भोळ्या-बाबड्या चेहऱ्याला," असं म्हणतात ओरडून. "आणि तू कुठच्याही खालच्या पातळीला जाऊन खोटं बोलू शकतेस याचा तर मला आता पूर्ण अंदाज आलेला आहे," असं म्हणतात त्या. यामी तिकडे मात्र हसते मागे बघून. तर पुढे म्हणतात, "स्वतः तर खोटं बोलतेतच आणि घरातल्या इतरांना सुद्धा त्यात शामील करून घेतलेस तू. शी, लाज वाटते मला," असं म्हणतात. "तू जर तुझ्यासारखी खोटारडी मुलगी माझ्या मुलाची बायको आहे याची मला लाज वाटते," असं म्हणतात आणि कावेरी अशी बघत उभी राहिली त्यांच्याकडे. तर इकडे यशच्या आपल्या परीक्षा देणं चालूच आहे. यश अजूनही तिकडे पायऱ्या चढतोय आणि उतरतोय, पडतोय. तर कावेरीकडे म्हणतीये, "मी खोटं बोलत नाहीये," असं म्हणून. कावेरी म्हणते, "मी खोटं बोलत नाहीये. यश खरोखर देवळाच्या पायऱ्या चढून प्रायश्चित्त करतायत. तुम्ही चला ना माझ्याबरोबर. त्यांना त्रास होतोय. एका पायावर पायऱ्या चढताना ते पडतायत, त्यांना लागतंय," असं कावेरी सारखं सांगते आणि तिकडे यश परत पडलाय बरं का प्रेक्षकांनो. परत एवढ्या उंचीवरनं जाऊन परत तो खाली पडलेला दाखवलाय. अरे काय मूर्ख बनवताय का तुम्ही आम्हाला? कारण इतर वेळेला त्या पायऱ्यांवरनं पडल्यानंतर छान असं डोक्यातनं रक्त वगैरे येतं. डायरेक्ट माणूस बेशुद्धच होतो असं दाखवता तुम्ही कधी-कधी सीनमध्ये आणि आता तो डायरेक्ट उठून उभा राहतोय. त्याला काही एवढा फरकच पडत नाही असं दाखवता. अरे काय चाललंय काय? असो प्रेक्षकांनो कमेंट करा या गोष्टीवरती म्हणजे निदान कळेल जे काहीतरी व्यवस्थित आणि वर्थ दाखवावं असं. तर प्रेक्षकांनो बघा पुढे काय होतंय ते. इकडे कावेरी ओरडून म्हणते, "तुम्ही स्वतः येऊन बघा म्हणजे तुमचा विश्वास बसेल." तर ओरडून म्हणतात, "पुढे झाला तुझा तमाशा जो काही चाललाय तो.
कारण पुढे म्हणतात, "तुला काय वाटलं गं? तुझे हे काही जे काही खोटे अश्रू आहेत ते बघून मी विरघळेन काय?" असं विचारतात. "मला ना चांगलंच कळून चुकलंय. तू काय आहेस?" असं म्हणतात. "तुला कसं वाटलं गं? मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन म्हणून." असं म्हणतात. आणि कारण काल रात्री तुम्ही सगळे एकत्र बसून जे काही बोलत होतात ना, ते मी ऐकलंय सगळं आणि मग आता कावेरीला असा धडाम असा धक्का बसलाय आणि तिला कळतं, की का असं करताय ते. आणि आता म्हणतात पुढे माझ्या भावनांशी खेळून जे काही असेल तुम्हाला फसवून मी तुमचं म्हणणं ऐकायचं आणि मग तुम्हाला माफ करायचं, हेच तर तुम्ही बोलत होतात ना? असं कावेरीला विचारतायत. त्यामुळे कावेरी काहीच बोलत नाही, गप्प उभी राहते. तर पुढे म्हणतात, "का गं आता का तू बोलत नाहीस? आता का तुझी बोलती बंद झाली? तुला वाटलं काय ह्या सगळ्या तुझ्या गोष्टींवर मी तुझ्यावर विश्वास ठेवेन? मूर्ख समजलीस का तू मला? जा जाऊन सांग यशला आणि जे कोणी तुला मदत करते त्यांना सुद्धा सगळ्यांना जाऊन सांग, की तुझ्या या फसवेगिरीला मी बळी पडणार नाहीये म्हणून." असं सांगतात आणि मी कुठेही येणार नाहीये. तर कावेरी गप्पच उभी राहिली बरं का तिकडे. आधी उठून जात होत्या. यामिनी थांबवल्यावर थांबल्या. प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. अजिबात जात नाहीयेत आता तरी आत्ताच्या भागामध्ये. आणि हे ऐकून यामीला तिकडे आनंद होतोय तर कावेरी अशी हिरमुसून बघत राहिली त्यांच्याकडे. प्रेक्षकांनो कावेरी तर सरळ मनाने आली होती कारण पुढचं बोलणं मानी ऐकलंच नाहीये कावेरीचं. आता यामी बघा कशी बघते तिच्याकडे, हसते, तिला आनंद होतोय की बघ कसा तुझा प्लॅन मी उघडकीस आणला वगैरे. आणि आता कावेरी काय करते, परत देवळात येते धावत धावत, यशला हाका मारते. "यश, यश!" तर यश बघा कसा थांबलाय. कावेरी म्हणते, "पुरे झाली परीक्षा, बास झालं. तुम्हाला त्रास होतोय, प्लीज मी तुम्हाला मदत करते चला." असं म्हणते. तर यश म्हणतो, "नाही, नाही, मी नाही थांबणार आणि प्लीज तुम्ही मला काही मदत करू नका. तुम्हाला चिकूची शपथ आहे." असं यश म्हणतो. तर कावेरी गप्पच उभी राहिली त्याच्याकडे बघत प्रेक्षकांनो आणि तिला पण ते सहन होत नाहीये. यश पुढे म्हणतो, "मी चूक केलीये. मी त्याचं प्रायश्चित्त मीच घेणार आहे आता." आणि तो परत म्हणतो, "मीच हे सगळं करणार आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी असं करत राहणार." असं तो म्हणतो. तर कावेरी त्याच्याकडे बघत राहते आणि मग तिच्या सुद्धा मनात विचार येतो, की मी सुद्धा चूक केलीये. माझी सुद्धा यामध्ये तेवढीच चूक आहे. तर मी सुद्धा प्रायश्चित्त करणार. म्हणून ती काय करते बघा प्रेक्षकांनो, यश जिथे-जिथे उड्या मारत असतो तिथे वाटेतले जे काही दगडगोटे आहेत ते सगळे दगडगोटे खाली उचलून वाकून कावेरीकडे बाजूला करत असते आणि यश तिच्याकडे बघत राहतोय. 2-3दा यश पडणार असतो तर कावेरी हात लावायचा प्रयत्न करते. खरं यश स्वतःला इकडे सावरतो आणि यशची अजून परीक्षा चालूच आहे. कावेरी म्हणते, "मला माफ करा यश परत एकदा." आणि म्हणते, "तुमच्यावरती ही जी काही वेळ आली आहे ना, ती खरंच माझ्यावर आली. त्याला मी जबाबदार आहे." असं ती म्हणते परत एकदा. कारण कावेरीचं बोलणं ऐकलंय मानी म्हणून त्या येत नाहीयेत आणि जे काही मदत केली त्याच्यामुळे सुद्धा येत नाहीयेत. त्यामुळे तिचं काम चालूच आहे दगडगोटे गोळा करायचं. एवढे दगडगोटे मगाशी तर नव्हते. अचानक काय वरनं टाकले का दगडगोटे? किती म्हणजे किती दाखवायचं आणि काय दाखवायचं याला खरंच लिमिट असावं ना प्रेक्षकांनो. असो, बघत राहूया आता पुढे काय घडतंय ते. यश कावेरीची नजरानजर होतीये. कावेरी परत खाली वाकून परत दगड उचलते. बाकीचे येणारे जाणारे भक्त सुद्धा त्यांच्याकडे बघतायत पण कोणी काही जास्ती रिएक्शन देत नाहीये. थोड्या थोडक्यासाठी बघतायत, थोड्या थोडक्यासाठी तिथे कोणीच नसतात माणसं. असं सगळं चालू आहे. कावेरीला यश विचारतो परत एकदा, "तुम्ही हे सगळं का करताय? का मदत करताय मला? का असं वागताय?" तर यशला कावेरी "कारण जे झालंय त्यात माझी पण चूक होती." असं कावेरी सांगते परत एकदा. "त्याचं प्रायश्चित्त मी पण घेणार आहे." असं म्हणते आणि प्रेक्षकांनो ती दोघं एकमेकांच्या नजरेत तेवढ्यासाठी हरवलेत आणि परत यश इकडे चढतोय पायऱ्या एका पायाने. परत तो पडत असतो. परत त्याला कावेरी धरते. असं सगळं परत तेच चालू आहे. देवाची तिथे अशी जी मूर्ती दिसतीये. यशला कावेरी हात लावायला जाणार तोपर्यंत यश थांबवतो तिला. कावेरी म्हणते, "प्लीज थांबा तुम्ही. त्रास होतोय तुम्हाला. तुम्ही बस करा आता." तर यश तिला म्हणतो, "नाही, मी थांबणार नाही. जोपर्यंत देवी आई माझी इच्छा पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही." असं यश परत एकदा सांगतो. "जोपर्यंत तुम्ही बघत राहा कावेरी, जे काही होईल ते. स्वतः येईल इथे आणि मग मला ती थांबवेल आणि देवी आई बोलवून घेईल मला." असं म्हणून विश्वास दाखवतो आणि ती मला नक्की माफ करेल माझी असं म्हणतो आणि म्हणतो, "कारण मला माहितीये की जे काही होईल तिचाही माझ्यावरती खूप प्रेम आहे. म्हणजे माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे." आणि कावेरीकडे मनातल्या मनात म्हणते, "कसं सांगू तुम्हाला यश, की येणार नाहीयेत. इथे यायला अजिबात तयार नाहीयेत." अशा भागात इथे संपवलंय. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागात यशला इकडे वरती चढत असताना काच टोचतीये. कावेरी ती काच काढते. तर आल्यात उद्याच्या भागामध्ये यशला थांबवायला. तर यश त्यांना म्हणतोय, "तू आधी सांग, तू खरंच सांग, की मी तुझी म्हणजे तू माझी आई आहेस आणि मी तुझा मुलगा आहे असं तू खरं म्हण आणि मगच मी इथे थांबेन." असं तो म्हणतोय. बघूया उद्याच्या भागात काय घडणार आहे ते. यशपर्यंत कशा पोहोचतात आणि काय होतं त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.